खरंच पुनर्जन्म होत असतो का? पुनर्जन्म हे सत्य आहे की फक्त एक अंधविश्वास? आणि जर हे सत्य असेल तर आपल्या सर्वांना आपला आधीचा जन्म, पूर्वजन्म का आठवत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांनी जगभरातील अनेक संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ हे आकर्षिले जातात आणि त्यावर अनेक संशोधन झालेले आहे, अनेकांनी आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे. तर हे फक्त काही वैदिक शास्त्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत का यामागे काही वैज्ञानिक पुरावा आहे, काही वैज्ञानिक संशोधन झालेलं आहे? आणि झालं असेल तर ते काय आहे आणि ते आपल्याला काय सांगतं, याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या सर्वांना एक हात जोडून नम्र विनंती आहे, हे सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ, आपल्या वैदिक संस्कृतीतल्या ज्ञानाबद्दलचे व्हिडिओ सायंटिफिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने, सिस्टमॅटिक, स्टेप बाय स्टेप आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ, कष्ट आणि मेहनत आम्ही याच्यामध्ये टाकत आहोत. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आजचं हे दुर्दैव आहे की आपल्याच वैदिक संस्कृतीमधील लोक आपल्याच संस्कृतीची थट्टा करतायत. पण हे ज्ञान जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर आपल्या संस्कृतीची महानता त्यांना समजेल. आणि आपण पाहू पुढे की अनेक बाहेरच्या देशातील, बाहेरच्या संस्कृतीमधील लोक आपल्या वैदिक संस्कृतीच्या ज्ञानावरती संशोधन करतायत, जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि दुर्दैवाने आपण हिऱ्यांच्या खाणीवरती बसून फुटलेल्या काचा शोधत आहोत. हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओवर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ शेअर करा. सर्वप्रथम पाहूया की या विषयावर काही संशोधन झालेलं आहे का? तर आपल्याला लक्षात येईल की पुनर्जन्माविषयी, रिबर्थ किंवा रिइन्कार्नेशन या विषयावर खूप मोठ्या प्रमाणावरती संशोधन झालेलं आहे. फक्त भारतातच नाही तर भारतापेक्षा जास्त बाहेरच्या देशातील. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक सनातन संस्कृतीमध्ये पुनर्जन्माबद्दल ज्ञान आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला याबद्दल शिकवलं जातं, आपल्याला माहिती आहे. पण अनेक पश्चिमेकडील संस्कृतींमध्ये याबद्दल त्यांच्या मान्यतांमध्ये, त्यांच्या संस्कृतींमध्ये, ग्रंथांमध्ये याबद्दल काहीही उल्लेख नाही आहे. याबद्दलचं सविस्तर वर्णन तिथे आपल्याला आढळत नाही. त्यामुळे त्या देशातील लोकांना याबद्दल जास्त आकर्षण निर्माण झालं. भारतातील लोकांना पूर्वीपासून या गोष्टी माहिती आहेत, पण त्यांना हे समजत नसल्यामुळे, त्यांच्याकडे याच्यासाठी एक्सप्लेनेशन नसल्यामुळे त्यांनी याच्यावर संशोधन केलं. आणि अशी शेकडो पुस्तकं जी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, जी पुनर्जन्मावर आहेत, जी अमेरिका, इंग्लंड, पाश्चिमात्य देशांमधील संशोधक आणि सायंटिस्ट यांनी यावर संशोधन केलेले आणि ग्रंथ लिहिलेले आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत. तर यातीलच या सर्व सायंटिस्ट मधले किंवा संशोधकांमधले एक त्यातल्या त्यात प्रसिद्ध, ज्यांचं नाव आहे डॉक्टर इयान स्टीव्हन्सन, ज्यांचं पुस्तक आपण इथे पाहतोय, एक त्यांचं प्रसिद्ध पुस्तक. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. चिल्ड्रन हू रिमेंबर प्रिव्हियस लाईव्स, अशी मुलं ज्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो. तर हे कोण होते इयान स्टीव्हन्सन? कॅनेडियन जन्म होता, कॅनडामध्ये त्यांचा जन्म झाला होता. अमेरिकेमध्ये ते मानसोपचार तज्ञ किंवा सायकॅट्रिस्ट म्हणून कार्यरत होते. आणि व्हर्जिनिया स्कूल ऑफ मेडिसिन या विद्यापीठामध्ये त्यांनी एक नवीन ब्रांच, एक नवीन डिपार्टमेंट चालू केलेलं, डिव्हिजन ऑफ परसेप्च्युअल स्टडीज. त्याचे ते संस्थापक होते, फाउंडर होते आणि संचालकही होते. तर या व्यक्तीने त्याचं अख्खं जीवन पुनर्जन्मावरती संशोधन करण्यामध्ये घालवलेलं आहे. जवळपास 40 ते 50 वर्ष या व्यक्तीने या रिइन्कार्नेशन किंवा पुनर्जन्मावरती संशोधन केलेलं आहे. या संशोधनात त्याची व्याप्ती पहा, त्यांच्या संशोधनाची किती आहे. 19 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांच्या जास्तीत जास्त केसेस ज्या पुनर्जन्माच्या त्यांनी अभ्यासलेल्या आहेत, त्या अमेरिका आणि युरोप मधल्या आहेत. भारतातल्याही आहेत, पण 17-18% जास्त केसेस त्यांच्या या इतर देशांमधल्या सुद्धा आहेत. तर त्यांनी 40 वर्ष संशोधन केलं आणि 3000 पेक्षा जास्त प्रकरणं जी पुनर्जन्माची आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. भारत, लेबनॉन, ब्राझील इथे देशांची नावं दिलेली आहेत. टर्की सारख्या देशांमध्ये सुद्धा, आफ्रिकेमध्ये, अमेरिका, स्कॉटलंड, इंग्लंड, स्वित्झर्लंड, अनेक देशांमध्ये. काही वर्ष अशी आहेत की त्या वर्षांमध्ये 1-1 लाख किलोमीटर प्रवास करून इयान स्टीव्हन्सन यांनी या विषयावरती संशोधन केलेलं आहे. तर त्यांना या संशोधनामध्ये काय आढळलं याची चर्चा आपण करणार आहोत. त्यांनी 14 पुस्तकं प्रकाशित केली. त्यांनी जे संशोधन केलं त्यावर आधारित 14हून जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातल्या काही पुस्तकांची इथं नाव आहेत, तुम्ही पाहू शकाल. अमेरिकन चिल्ड्रन हू रिमेंबर प्रिव्हियस लाईफ, इथे फक्त अमेरिकेतला. काही लोकांची त्यांच्यावर टीका आली की तुम्ही भारतात संशोधन करताय, भारतात तर लहानपणापासून शिकवलंच जातं आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म वगैरे वगैरे. तिथल्या लोकांमध्ये एक स्वाभाविक त्याच्याबद्दल एक स्वीकार करतात तिथली लोक. तुम्ही अशा देशांमध्ये केसेस तुम्हाला आहेत का, अमेरिका, इंग्लंड, जिथे पुनर्जन्माबद्दल त्यांच्या शास्त्रांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये काहीच लिहिलेलं नाहीये? त्यांनी अशा ठिकाणी जाऊनही अनेक केसेस, इथे युरोप पण आहे 5व्या नंबरवर, युरोपियन केसेस ऑफ द रिइन्कार्नेशन टाईप.
त्यांनी अनेक देशांमध्ये जाऊन हे संशोधन केलेलं आहे, अनेक पुस्तकं छापलेली आहेत, खूप मोठं संशोधन याच्यावरती झालेलं आहे. आणि हे एक शास्त्रज्ञ झाले, इयन स्टीव्हन्सन एक संशोधक झाले, असे अनेक जण आहेत. तर आज आपण इयन स्टीव्हन्सन यांच्या संशोधनामध्ये त्यांना काय आढळलं, कुठल्या केसेस त्यांनी हाताळल्या आणि त्यामध्ये काय आढळून आल्याची थोडक्यात चर्चा करणार आहोत. त्यांच्या एक एक केसवर एक एक दीड तासाच्या डॉक्युमेंटरीज आहेत. आपण तेवढ्या डीपमध्ये जाऊन चर्चा आता करणार नाही आहोत, पण ही एक केस आहे जी दुसऱ्या महायुद्धामध्ये एक फायटर पायलट, ज्याचं नाव होतं जेम्स ह्युस्टन ज्युनियर, याचा मृत्यू झाला आणि काही वर्षानंतर त्याचा पुनर्जन्म झाला जेम्स लेनिंगर नावाने. जेम्स कॉमन नाव आहे, त्यामुळे त्याचे नाव कॉइन्सिडन्स हे जेम्स ठेवलं गेलं. तर ह्या मुलाला लहानपणापासून विमानांची आवड, विमानाबद्दल सर्व माहिती, त्याच्या शाळेची एकदा ट्रिप गेली होती, काही विमानाचे कारखाने त्यांना दाखवत होते, तर तिथे जाऊन तो विमानाबद्दल सर्व माहिती सांगू लागला. 4-5 वर्षाचा मुलगा. खूप मोठी डॉक्युमेंटरी, खूप मोठ्या गोष्टी यामध्ये चर्चा केलेल्या आहेत. तर अशा ही एक केस झाली. अशा अनेक प्रसिद्ध केसेस आहेत इयन स्टीव्हन्सननी अभ्यासलेल्या. भारतातल्या शांती देवी आहेत, किंवा टीटू सिंग आहे, किंवा आपल्या महाराष्ट्रातला दीप कपाडिया नावाची एक केस हिस्ट्री आहे. अशा अनेक केसची त्यांनी स्टडी केलेला, अभ्यास केलेला आहे. आणि पुनर्जन्माशिवाय इयन स्टीव्हन्सन यांनी अजून एका गोष्टीचा अभ्यास केला, ते म्हणजे एनडीई किंवा ओबीए, नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. जेव्हा व्यक्ती त्याच्यावर मृत्यूच्या समीप जातो आणि परत येतो, मृत्यू होत नाही त्याचा, किंवा त्याच्यावरती एखादं क्रिटिकल ऑपरेशन चालू आहे थिएटरमध्ये, तेव्हा असं आढळून आलं की अनेक पेशंट्सनी हे अनुभवलं की ते स्वतःच्या शरीराच्या बाहेरून बघतायत. याला नियर डेथ किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स असं नाव त्यांनी दिलं. ज्याचे अनेक केसेस त्यांनी अभ्यासलेले आहेत, अनेक जणांना हा अनुभवला. जर आपण फक्त शरीर असू तर बाहेरनं कोण बघतंय? त्या शरीराच्या बाहेर जाऊन सर्व गोष्टी, फक्त शरीराच्या बाहेर जाऊन शरीर नाही, आजूबाजूच्या गोष्टी, ज्या रूममध्ये तो व्यक्ती त्या रूमच्या बाहेरच्या गोष्टी, टेरेसवरच्या गोष्टी, ही अनेक पेशंट्सनी पाहिलेल्या आहेत. त्यांच्या संशोधनामध्ये याची सर्वांची माहिती देण्यात आलेली आहे. तर आता आपण थोडक्यात चर्चा करू इयन स्टीव्हन्सन यांना या संशोधनामध्ये काय आढळलं. तर इथे 12 पॉइंट्स मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. थोडक्यात आपण हे पाहू, एक एक पॉइंट इंग्लिशमध्ये लिहिलेत, कारण समजण्यास थोडं मला चर्चा करण्यास सोपं जाईल. तर पहिली गोष्ट, स्पॉन्टेनियस मेमरीज, उत्स्फूर्त आठवणी अशा मुलांना, खास करून जेव्हा ती मुलं बोलायला लागतात 2ऱ्या-3ऱ्या वर्षी, ज्या केसेस त्यांनी हाताळल्या त्याबद्दल चर्चा करतो. ह्याच्यानंतर आपण या पॉईंटवर येणार आहोत की आपल्याला का नाही आठवत. या 3-4 हजार केसेस यांनी स्टडी केल्या, किंवा इतर सायंटिस्टनी स्टडी केलेल्या अजून एक 5-10-20 हजार केसेस असतील, त्यांनाच का आठवतो पुनर्जन्म, आपल्याला का नाही आठवत, यावर आपण येणार आहोत. त्याआधी आपण पाहूया ह्यांना काय आढळलं त्यांच्या रिसर्चमध्ये. तर इयन स्टीव्हन्सन यांना आढळून आलं की स्पॉन्टेनियस मेमरीज, 2ऱ्या-3ऱ्या वर्षी जेव्हा बोलायला लागतो तेव्हा ही मुलं त्यांच्या पूर्वजन्माच्या मेमरी उत्स्फूर्तपणे सांगू लागले. आणि अशा गोष्टी ज्या त्यांना माहितही नव्हत्या, त्यांचा कधीही या विषयाशी संबंध आलेला नाही, त्या गावाला ते कधी गेलेले नाहीत, अशा गावाबद्दल माहिती सांगू लागले, तिथल्या लोकांबद्दल माहिती सांगू लागली, आठवणी ती मुलं सांगू लागली. दुसरा पॉईंट आहे इमोशनल अटॅचमेंट. फक्त माहिती नाही त्याच्याबद्दल, फक्त ते मेमरी नाही, त्या मेमरी सोबत, त्या आठवणींसोबत एक अटॅचमेंट, एक भावनिक ओढ त्या पूर्वीच्या जन्मातल्या त्यांच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या नातेवाईकांबद्दल, घराबद्दल, गावाबद्दल त्या मुलांमध्ये त्यांना आढळून आली. तिसरी गोष्ट, व्हेरीफायबल इन्फॉर्मेशन. असं नाही की काहीतरी वेग बोलतायत, अस्तित्वात असलेल्या गावांची नावं सांगतायत, अस्तित्वात असलेल्या लोकांची नावं सांगतायत, आणि असे काही सिक्रेट्स सांगतायत जे फक्त त्या व्यक्तीला माहिती होते. अशा अनेक केसेसमध्ये त्यांना हे आढळून आलं. बिहेवियरल पॅटर्न्स, त्या आधीच्या जन्मातल्या व्यक्तीचे काही बिहेवियर्स, काही त्याच्या सवयी या मुलांमध्ये पाहण्यात आल्या. जसा हा जेम्स लेनिंगर होता, जो पायलट होता पूर्वजन्मी, 2ऱ्या महायुद्धात मारला गेला जापनीजद्वारे, अमेरिकेकडनं लढत होता तो. तर त्या लहानपणापासून तो चित्र काढू लागला, विमानातनं बॉम्ब पडतोय खाली, किंवा त्याला फक्त विमानाची खेळणी आवडायची, तो विमानं घेऊन फिरायचा घरभर, खेळण्यातली विमानं. तर अशा प्रकारचे बिहेवियरल पॅटर्न्स, जे पूर्वजन्माचे इम्प्रिंट्स, पूर्वजन्माचे त्याच्या चेतनेवरती पडलेले छाप या जन्मामध्ये दिसून येतात. बर्थ मार्क्स, सर्वात महत्वाचं एक केस इयन स्टीव्हन्सन यांची, ज्यांचं नाव आहे नेसिप बुडॅक, आणि त्याचं पुढच्या जन्मात नाव होतं नेसिप उनलू तस्किरन. तर त्या केसमध्ये पाहण्यात आलं की त्या नसीबचा पूर्वजन्मामध्ये खून करण्यात आला होता, 6 ठिकाणी त्याच्यावर चाकूवर वार करून त्याला मारण्यात आलं होतं. पुढच्या जन्मामध्ये त्या मुलाच्या शरीरावर 6 जन्मखुणा एक्झॅक्ट त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी त्या आधीच्या जन्मातल्या नसीबवर चाकूचे वार झाले होते, आणि त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ते मॅच करून इयन स्टीव्हन्सन यांनी सिद्ध केलं की 6च्या 6 जन्मखुणा एक्झॅक्ट स्पॉट्स मॅच होतात त्याच्या शरीरावरचे, जे त्याच्या पूर्वजन्मामध्ये त्याच्यावर आघात झाले होते. हे का होतं, कसं होतं, याची चर्चा आपण करूया. 6वा, रिकॉग्निशन ऑफ फॅमिली अॅक्वेंटन्स. आपण पाहिलं आपल्या परिवाराबद्दल, पूर्वजन्मातल्या पूर्ण ओळख, त्यांची नावं, टोपण नावं, प्रेमाने त्यांना काय बोलवायचे, सर्व माहिती ती मुलं सांगू शकत होते. लँग्वेज अँड डायलेक्ट, तिथली भाषा,
अनेक अशा केसेस आहेत की अशी भाषा जी जन्मापासून त्याला शिकवलेली नाही त्या भाषेतले काही शब्द ती मुलं बोलू लागली, किंवा अनेक ठिकाणी ती भाषाही बोलू लागली, किंवा ती भाषा ऐकल्यानंतर लगेच पिकअप करू लागली. अनेक वेगवेगळ्या स्तरावरची उदाहरणं आहेत. कल्चरल नॉलेज, तिथल्या आधीच्या जन्मातल्या संस्कृतीबद्दल ज्ञान. असेही काही जन्म आहेत की एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात पुनर्जन्म झालेला आहे, किंवा एका देशातनं दुसऱ्या देशात झालेला आहे, एक भाषिक परिवारातनं दुसऱ्या भाषिक परिवारामध्ये जन्म झालेला आहे, पण ती पूर्वीची संस्कृती, पूर्वीचे पॅटर्न्स, पूर्वीच्या सवयी या मुलांमध्ये आढळून आल्या. चेंज इन बिहेवियर अँड प्रेफरन्सेस, त्यांच्या आवडी निवडी. अशी काही उदाहरणं आहेत की नवीन जन्मामधला जो परिवार आहे तो मांसाहारी पूर्णपणे, पण हा मुलगा लहानपणापासून त्याने कधीही मांसाहार केला नाही. तो म्हणाला मला शाकाहारी डब्बा लावा, मी घरातला अन्न खाणार नाही. अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत. मग त्याचा पूर्वजन्म ट्रेस झाल्यानंतर लक्षात आलं की हा पूर्वजन्मी एक पूर्ण अतिशय शुद्ध शाकाहारी व्यक्ती होता, वगैरे वगैरे. तर ते बिहेवियर किंवा प्रेफरन्सेस, त्यांचे चॉईसेस, या गोष्टी सुद्धा आढळून आल्या. ट्रॉमॅटिक डेथ मेमरीज, जास्तीत जास्त केसेसमध्ये ज्यांना पूर्वजन्म आठवतोय त्यांचे मृत्यू हे ट्रॉमॅटिक, एका अपघातामध्ये किंवा खून झालेला आहे, मर्डर झालेला आहे, अशा पद्धतीने झालेले ज्यांना पुनर्जन्म आठवतो त्यांचे मृत्यू सर्वसाधारणपणे, किंवा ऑपरेशन होताना अचानकपणे मृत्यू झालेला आहे, वगैरे वगैरे. एज ऑफ ऑनसेट अँड फेड, या आठवणी साधारणपणे 2ऱ्या-3ऱ्या वर्षी आठवायला, म्हणजे बोलायला चालू करतात मुलं, त्यांना लहानपणापासून आठवत असणार, आणि 6व्या-7व्या वर्षापर्यंत, काही केसेसमध्ये 12व्या-14व्या 15व्या वर्षापर्यंत त्यांना आठवत राहतात. आणि त्यानंतर त्या फेड आउट होत जातात, ते मुलं विसरत जातात त्या आठवणी. रियुनियन विथ प्रिव्हियस फॅमिलीज, आणि अनेक केसेसमध्ये, बहुतांश केसेसमध्ये एन स्टीव्हन्सन यांनी काय केलं की आधीच्या जन्मामधली जी परिवार होता, जे घर होतं, जे गाव होतं, आधी या मुलाकडनं माहिती काढून घेतली सर्व डिटेलमध्ये, आणि सिस्टमॅटिक पद्धतीने त्याचं रियुनियन त्या मुलाला भेटवण्यात आलं पूर्वीच्या फॅमिलीमध्ये, आणि सर्व चेक करून अनेक पुरावे साक्षीदार सोबत ठेवून, असं नाही की कुठे फिक्सिंग केली आहे, आणि फिक्सिंग केली तरी 2, 4, 5, 10, 20 केसेसमध्ये, 3000 केसेसमध्ये त्यांनी अनेक साक्षीदार पुरावे ठेवून हे संशोधन केलेलं आहे, आणि या सर्वांचा त्यांनी अभ्यास त्यांच्या पुस्तकांमध्ये मांडलेला आहे. मग जर हे जर सत्य असेल, या 3, 4, 5,000 जणांना, 10,000 जणांना जर पूर्वजन्म आठवत असेल त्या मुलांना, तर सर्वांना का नाही आठवत? प्रत्येकाला का नाही आठवत? मला का नाही आठवत माझा पूर्वजन्म? हा प्रश्न साहजिकपणे आपल्या समोर उभा राहतो. तर हे समजून घेण्यासाठी की मला पूर्वजन्म का नाही आठवत, ह्या मुलांनाच का आठवतो, अशा थोड्याच केसेस का आहेत, सर्वांना का नाही आठवत, हे समजून घेण्यासाठी आधी आपण समजून घेतलं पाहिजे की पुनर्जन्म कसा होतो आणि का होतो. हे जर आपण व्यवस्थित वैज्ञानिक पद्धतीने आणि शास्त्रांमधील काही ज्ञानाद्वारे समजून घेतलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे बेसिक फिलॉसॉफी, वैदिक सनातन संस्कृतीमधली आपल्या भगवद्गीता किंवा इतर ग्रंथांमध्ये आपल्याला शिकवण्यात येते की आपलं सध्याचं अस्तित्व हे शरीर म्हणजे ही आपली परिपूर्ण ओळख नाहीये, ही अपूर्ण ओळख आहे. आपली खरी ओळख, आपलं खरं अस्तित्व हे 3 स्तरावर आहे. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. 8 प्रकारच्या माझ्या भिन्ना प्रकृती आहेत. जसं आपण पंचमहाभूत जाणतो, हे शरीर, पुढच्या एका स्लाइडमध्ये आपण त्याची माहिती देण्यात आली. पंचमहाभूत त्याला म्हणतात अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. आणि उरलेल्या 3 कुठल्या? खम मनो बुद्धिरेवच अहंकार. मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे. आपल्या स्थूल शरीराच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे, आणि त्याच्या आत ऍक्च्युली आपण आहोत. आपण ऑपरेटर आहोत. हे जे स्थूल शरीर आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसतं, ते एक हार्डवेअर प्रमाणे आहे, आणि आपलं जे सूक्ष्म शरीर ते सॉफ्टवेअर आहे. आपण स्वतः म्हणजे आत्मा आणि आपले हे शरीर सध्याचं, याच्यामध्ये एक इंटरफेस ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, सॉफ्टवेअर प्रमाणे आपलं सूक्ष्म शरीर कार्य करतं. आत्मा हा स्थूल शरीराशी टच करू शकत नाही, त्याचा काही संबंध नाहीये. तो आपल्या स्थूल शरीराला ऍक्सेस करतो आपल्या सूक्ष्म शरीराद्वारे. ती सुद्धा आपली ओळख नाहीये, ते सुद्धा एक शरीर आहे जे सूक्ष्म आहे, डोळ्यांना दिसत नाही, जे मन, बुद्धी, अहंकार या गोष्टींनी बनलेले आहे. आणि आत्मा सच्चिदानंद, नित्य आहे, ज्ञानमय आहे, आनंदमय आहे, पण या आवरणांमुळे आच्छादित झालेला आहे. आत्ता तो त्याचं नित्यत्व, त्याचं ज्ञान, त्याचा आनंद अनुभवू शकत नाही. हे बेसिक ज्ञान आपल्या सर्वांना माहिती असेल, ऐकलं असेल. मग पुनर्जन्म होतो कसा? तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात 8व्या अध्यायात 6व्या श्लोकामध्ये, यम यम वापी स्मरन् भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. यम यम वापी स्मरन् भावम त्यजति अन्ते कलेवरम. जेव्हा कलेवर, शरीर सोडण्याच्या वेळेस, यम यम वापी स्मरण, जो भाव स्मरण करेल, जी इच्छा त्याच्या मनात येईल, तम तमेवैति कौन्तेय, त्याचप्रमाणे त्याला पुढचा जन्म
प्राप्त होईल. सदा तद्भाव भावितः. आणि अंतकाळी काय आठवेल? जे आपण आयुष्यभर करतोय तेच अंतकाळी आठवेल. आणि मग होतो कसा पुनर्जन्म? तर ह्याचं वर्णनही अनेक शास्त्रांमध्ये, गरुड पुराणामध्ये, भगवद्गीतेत, इतरही अनेक पुराण उपनिषदांमध्ये करण्यात आलेलं आहे की हे स्थूल शरीर इथेच राहतं आणि सूक्ष्म शरीरासोबत, म्हणजे जे मन, बुद्धी, अहंकार, जे सूक्ष्म शरीर आहे त्यासोबत हा आत्मा या स्थूल शरीरातनं बाहेर येतो आणि दुसऱ्या एका स्थूल शरीरात प्रवेश करतो. म्हणजे सूक्ष्म शरीर तेच राहतं, मन, बुद्धी, अहंकार जे सूक्ष्म शरीर आहे ते तेच राहतं. जुन्या आठवणी, जुने इम्प्रेशन्स, जुन्या शिकलेल्या गोष्टी, जुने संस्कार, हे सर्व त्या मन, बुद्धी, अहंकार सूक्ष्म शरीरासोबत, या आत्म्यासोबत या शरीरातनं प्रयाण करतात आणि त्याला दुसरं शरीर धारण करावं लागतं. तर ते कशा पद्धतीने धारण करतो आत्मा? कर्मणा दैव नेत्रेण जंतुर्देहोपपत्तये. भागवतामध्ये भगवान कपिल देव आपल्या मातेला ज्ञान देताना, देवहूतीला ज्ञान देताना सांगतायत की कर्मणा, त्याच्या कर्माद्वारे पुढचा जन्म डिसाईड केला जातो, ठरवला जातो. दैव नेत्रेण, आणि दैवाच्या मार्गदर्शनाखाली, प्रकृतीच्या मार्गदर्शनाखाली जंतू देह उपपत्तये, त्या जंतूला, त्या जीवाला पुढचा देह प्राप्त होतो. स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरेत कणाश्रयः. एका आईच्या, मातेच्या गर्भामध्ये तो जीव प्रवेश करतो, ज्या कुठल्या योनीमध्ये असेल त्या. पुंसोरेत कणाश्रयः, एका पुरुषाच्या शुक्राच्या त्याचा आधार घेऊन, त्याचा आसरा घेऊन तो जीव मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतो. हे भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली सध्याची परिस्थिती हे अंतिम अस्तित्व नाही. हे जीवन, ही शरीर आपल्या डोळ्याला दिसणारं हे अंतिम नाहीये. आणखी एक आध्यात्मिक अस्तित्व सुद्धा आहे, जे दिव्य आहे, जे ज्याला वैकुंठही म्हटलं जातं शास्त्रांमध्ये. त्याबद्दलही चर्चा भगवद्गीतेत करण्यात आलेली आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात 5व्या श्लोकामध्ये 15व्या अध्यायात, पुरुषोत्तम योग या अध्यायामध्ये, की द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख सदनी गच्छन्ति अमूढा पदम अव्ययम. पदम, अव्यय पद, एक दिव्य धामाची चर्चा करत आहेत. इथे हिंट देतात भगवंत की हे अस्तित्व, तुमचं सध्याचं जीवन, हे शरीर, इथले संबंध, इथल्या सर्व गोष्टी हे अंतिम नाहीये, हे परमनंट नाहीये, हे टेम्पररी आहे. परमनंट काय आहे? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथे सूर्यचंद्राची आवश्यकता नाहीये, सेल्फ इल्युमिनेटेड आहे, स्वप्रकाशित असं एक जगत आहे, ज्याला तद्धाम परमं मम, भगवंत म्हणतात माझं परमधाम आहे, जे आध्यात्मिक आहे, जिथे गेल्यानंतर व्यक्ती परत येणार नाही. या भौतिक जगतामध्ये परत त्याला जन्म घ्यावा लागणार नाही. मग आपण काय इथे कष्ट सोसत आहोत? भगवंत सांगतायत ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः. माझेच अंश आहेत सर्व जीव, माझे भक्त आहेत, नित्य माझे सेवक आहेत. माझ्या मैत्रीमध्ये, माझ्या सेवेमध्ये माझ्या सोबत खरा आनंद त्यांना प्राप्त होऊ शकतो. पण मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्था निकर्षति. मन आणि ही 5 इंद्रिय, 6 गोष्टींद्वारे या प्रकृतीमध्ये, भौतिक जीवनामध्ये अडकलेले आणि कष्ट सोसत आहे. आता आपण आपल्या चर्चेवर येऊ की आपल्याला पूर्वजन्म का आठवत नाही, आधीचा जन्म का आठवत नाही, हे आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं. भगवंत सांगतायत शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. ज्याप्रमाणे वायू हा गंधाला घेऊन, एका स्मेल, एका वासाला घेऊन अतिशय सूक्ष्मरित्या निघून जातो, त्याप्रमाणे आत्मा सुद्धा शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग त्याच्यासोबत या जीवनातल्या आठवणी का जात नाहीत, याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. आधीचा जन्म का आठवत नाही? कारण जशी आपण चर्चा केली, आपण भगवंतांना सोडून या जगामध्ये आलेलो आहोत. आणि इथे आल्यानंतर आपला उद्देश आहे भगवंतांशिवाय मला आनंदी व्हायचंय. भौतिक जगत ह्याला जेल म्हटलेलं आहे, कारागृहाप्रमाणे. इथे आलेला प्रत्येक जीव ही इच्छा करतो की भगवंतांना विसरून भगवंतांशिवाय मला आनंद प्राप्त करायचा. आणि भगवंत एवढे दयाळू आहेत की ठीक आहे, तुझी ही इच्छा आहे ना की माझ्याशिवाय आनंदी व्हायचा, तुला प्रयत्न करायचा, प्रयत्न करून बघ, होऊ शकतोस का? म्हणून आपल्याला इथे ठेवण्यात आलेलं आहे. आपण भगवंतांना एका अर्थाने दूर लोटलेलं आहे की आम्हाला तुमची गरज नाही, तुमच्याशिवाय आम्ही सुखी होऊ शकू, आनंदी होऊ शकू. तर यामुळे भगवंतांची हा दयाळूपणा आहे. इथे आपण चौथा पॉइंट डिस्कस करत आहे. भगवंतांशिवाय आपल्याला आनंदी व्हायचंय, त्यामुळे ते फॅसिलिटेट करण्यासाठी, ती सुविधा आपल्याला प्रदान करण्यासाठी जर आपल्याला पूर्वीचा जन्म आठवला तर आपण हा जन्म सुखाने जगू शकू का? इएन स्टीव्हन्सन यांनाही आढळलं की ज्या मुलांना पूर्वीचा जन्म आठवतोय, पूर्वीच्या जन्मातल्या दुःख, तिथल्या आसक्ती, तिथले त्रास, काही जणांचा अपघाती झालेला मृत्यू, ह्या सर्व गोष्टी आठवून त्या मुलांना भयंकर त्रास व्हायचा, ज्यांना आठवायचा पूर्वजन्म. त्या फॅमिलीमध्ये नेल्यानंतरही त्यांना खूप विचित्र वाटायचं, कारण तुम्ही आत्ताची तुमची एक ओळख आहे, हे एक शरीर आहे, ह्या शरीराचा एक परिवार आहे, पूर्वीच्या जन्मातला तो परिवार होता.
अशी काही उदाहरण आहेत की एक मुलगा, त्याचा पुनर्जन्म झाला आणि त्याला त्या घरी नेण्यात आलं, त्याच्या विधवा पत्नीने दुसऱ्या एका माणसाशी लग्न केलं होतं. त्याला खूप राग आला त्या माणसाचा, त्याचे फोटो तो फाडू लागला मुलगा, चिडचिड करू लागला तिथे. आता तो लहान मुलगा आहे 3-4 वर्षाचा आणि त्याची पूर्वजन्मातली पत्नी, तिचा दुसरा विवाह झालेला आहे. तर अशी काही उदाहरणं जिथे त्या मुलाला भयंकर त्रास झालेला आहे या गोष्टींचा पूर्वजन्म आठवल्यानंतर. त्यामुळे ही कृपा आहे भगवंतांची की सर्वांना पूर्वजन्म हा आठवत नाही. फक्त अशाच व्यक्तींना आठवतो ज्यांच्या कर्मामध्ये ते आहे, ज्यांचा मृत्यू अशा पद्धतीने झालेला आहे किंवा काहीतरी विचित्र कर्म त्यांच्याद्वारे झालेलं आहे, ज्याद्वारे त्यांना ही शिक्षा एका अर्थाने मिळत आहे. आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा एक उदाहरणही प्रस्तुत केलं जात आहे की बाबा रे, एवढ्या जणांना आठवतोय, हे थोतांड नाहीये, हे खोटं नाहीये, 1-2 नाही, हजारो केसेस आहेत ज्यांना पूर्वजन्म आठवतोय. हेही कारण भगवंत आपल्या समोर प्रस्तुत करण्यासाठी याचा वापर करतायत. आणि काही अपघाती मृत्यूंमुळे अशा काही घटना त्यांच्या चित्तामध्ये बसल्या जातात की त्या खूप क्वचित लोकांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो. पहिला पॉइंट आता, टेंडन्सी टू फॉरगेट. विसरतो आपण. विसरणं हा स्वभाव आहे. आता आज समजा सोमवार आहे, तर आपण विचारलं एखाद्याला की मागच्या सोमवारी बाबा तू ह्याच वेळेस काय करत होतास, आपण सांगू शकू? नाही सांगू शकणार झटकन. खूप विचार केल्यावर सांगू शकू कदाचित. आजच्या तारखेला मागच्या वर्षी तू काय करत होतास असं विचारलं तर सांगू शकू का? नाही सांगू शकणार. त्यामुळे प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इन्सिडेंट ॲज इट इज अशाचा तसा लक्षात आपण ठेवू शकत नाही. आपण विसरतो. मागे एका श्लोकामध्ये आपण पाहिलं की मत्तः स्मृतीर ज्ञानम अपोहनमचं भगवंत सांगतात, माझ्याद्वारे, मी सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे, माझ्या प्रेरणेद्वारे सर्वांना स्मृती, आठवण राहील, ज्ञान मिळेल. आणि अपोहनम म्हणजे ते विसरतील, त्याचं विस्मरण होईल गोष्टींचं. परमात्म्याद्वारेच ते आपल्याला प्रेरणा दिली जाते या गोष्टींसाठी. हेही भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण विसरतो गोष्टी. आणि एक सायकोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम पण आहे. एक आपण ज्या दुःखद घटना आहेत, ज्याचा त्रास आपल्याला झालेला, त्या विसरायचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असतो. कारण जेवढं ते आठवेल तेवढा त्रास व्यक्तीचा वाढतो. त्यामुळे ते डिफेन्स मेकॅनिझम, सायकोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम, एक फिजिकल डिफेन्स असतो, एक सायकोलॉजिकल डिफेन्स आहे की व्यक्ती अशा वेदनादायक घटना विसरण्याचा प्रयत्न करते. हेही कारण आहे की आपल्याला पूर्वजन्म सर्वांना आठवत नाही. तिसरा पॉइंट, रिमेंबरन्स ऑफ पास्ट विल डिस्टर्ब अस. आपण चर्चा केली. आपण आत्ताचं जीवनही आनंदात जगू शकणार नाही, हे वास्तव आहे. कारण पूर्वीचे सर्व जन्म आठवायला लागले, त्यातली सर्व दुःख, सर्व गोष्टी, आणि ते कुठे आहेत, लोक काय करतात, सर्व आठवायला लागले तर आपल्याला खूप भयानक त्रास होईल. त्यामुळे आपण जरी भगवंतांना दूर लोटलं असलं तरी आपल्याला त्यांच्या शिवाय सुखी होण्याचा जो प्रयत्न आहे, त्यात सुद्धा भगवंत मदत करतायत आपल्याला त्याचं विस्मरण करून. जेणेकरून बाबा कर, तू प्रयत्न कर सुखी व्हायचा. तुला नाही मागचे सर्व आजारपण, मृत्यू, भांडणं, अपमान, त्रास हे तुला नाही आठवणार. आत्ता नवीन एक जीवन चालू कर प्रयत्न माझ्याशिवाय आनंदी व्हायचा. भगवंतांनी दिलेली सुविधा आहे ही आपल्यासाठी. पण आपण मूर्खपणे त्याच पद्धतीने भगवंतांना विसरून आनंदी व्हायचा प्रयत्न करत नाही राहिलं पाहिजे. त्यांच्याकडे आपण आपलं तोंड फिरवलं पाहिजे, त्यांचा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चाइल्डहुड सेपरेशन ऑफ पास्ट लाईफ. अनेक केसेसमध्ये मुलांना आठवतंय, पण ते अशा संस्कृतीमध्ये आहे जिथे पुनर्जन्माबद्दल ज्ञान नाहीये, ग्रंथांमध्ये ज्ञान नाही, त्यांच्या परंपरेमध्ये काही ज्ञान नाही, किंवा असलं तरी आई वडिलांचा त्याच्यावर विश्वास नाहीये. त्यामुळे मुलगा काही सांगतही असेल 2ऱ्या-3ऱ्या वर्षी, काहीतरी असंबंध बोलत असेल दुसऱ्या व्यक्तींबद्दल, आधीच्या जन्माबद्दल, तर त्याला दाबलं जातं. अनेक केसेसमध्ये एन स्टीव्हन्सन यांना हेही पाहण्यात आलं की ऍक्च्युली त्यांना 3,000च्या ऐवजी 30,000 केसेस मिळाल्या असत्या स्टडी करण्यासाठी. पण अनेक केसेसमध्ये त्यांनी पाहिलं की त्या मुलाला काहीतरी भूतबाधा झालीये, थोटान काहीतरी बोलतोय, डोकं फिरलंय, त्याला काहीतरी तांत्रिक झाला, त्याच्यावर काहीतरी कुणीतरी करणी केली, हे केलं ते केलं, असं काहीतरी समजून त्या मुलाची जी बोलण्याची उत्कंठा आहे ती दाबली जाते. हेही आढळण्यात आलं. त्यामुळे ह्या केसेस तशा जगाचं पॉप्युलेशन पाहिलं तर कमी आहेत. जर आपल्यालाच आठवत नसेल, आपल्याला आठवतच नसेल पुनर्जन्म किंवा पूर्वजन्म, तर चर्चा आणि चिंता करून काय उपयोग? कशाला त्याचं टेन्शन घ्यायचं? आठवतच नाही काही, आणि आत्ताचा जन्म ही पुढच्या जन्मामध्ये आठवणार नाहीये, मग कशाला एवढी काळजी करायची? असे काही लोक प्रश्न विचारू शकतात. सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे, एखादी गोष्ट आठवत नाही ह्याचा अर्थ ती गोष्ट महत्वाची नाही असं नाहीये. ऑल्दो वी डू नॉट रिमेंबर, द इफेक्टिव्ह इन्फ्लुएन्स इज कॅरीड विथ अस. म्हणजे काय? आता आपण वाचतोय, आता हे इंग्लिश वाचतोय किंवा मराठी आपण अक्षर वाचतोय, हे आपण कधीतरी शिकलोय लहानपणी की क असा काढायचा, ख असा काढायचा, ह्याचा उच्चार कसा करायचा, ABCD वगैरे वगैरे. पण आता आपल्याला हे आठवत आहे की तो पर्टिक्युलर इन्सिडेंट, ती घटना आठवते का की कधी मी क काढायला शिकलो, मी कधी बाराखडी शिकलो, मी कधी उच्चार करायला शिकलो, किंवा मी कधी व्याकरण शिकलो, कधी मी वाक्य तयार करायला शिकलो, हे आपल्याला आठवत आहे?
नाही आठवत. अनेक अशा गोष्टी आहेत. उकळतं पाणी आहे, त्याला आपल्याला व्यवस्थितपणे हाताळलं पाहिजे, सांभाळून हाताळलं पाहिजे, तर चटका बसू शकतो. हे आपल्याला माहिती आहे, हे ज्ञान आपल्याकडे, वाचायची शक्ती आपल्याकडे, आपण शिकलेलो आहे बाराखडी वगैरे, हे काही उदाहरणं मी देत आहे. पण ह्या गोष्टी आपण कधी शिकलो, कशा शिकलो, हे आपल्या लक्षात आहे का? कधी माझ्या बोटाला चटका लागला गरम पाण्याचा, हे माझ्या लक्षात आहे का? एक्झॅक्ट इन्सिडेंट, तारीख, वार, कधी झालं, कसं झालं, कुठे चटका लागला, ह्या बोटाला लागला का ह्या बोटाला, नाही लक्षात आहे. एक्झॅक्ट घटना आपल्या लक्षात नाही आहेत, या जन्मातल्या सुद्धा. पण त्या घटनांमधनं आपण काय शिकलो आणि काय चुका केल्या नाही पाहिजे, हे एक संस्कार आपल्यावरती झालेले आहेत, हे एक इम्प्रेशन आपल्या चेतनेवरती, आपल्या कॉन्शियसनेसवरती पडलेलं आहे, ते महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे पूर्वजन्मामधल्या घटना आपल्याला आठवत नाहीयेत, पण आत्ताचा आपलं बिहेवियर, वागणूक, आपले संस्कार, आपल्या इच्छा, आपले पॅटर्न्स, हे सर्व पूर्वजन्मातले जे संस्कार आहेत किंवा ज्या घटना आहेत त्यावरनं ते निश्चित केले गेलेले आहेत. त्यामुळे हे महत्वाचं नाही, हे समजणं, आठवत नाही म्हणून महत्वाचं नाहीये, हे आर्ग्युमेंट पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरा पॉइंट आहे, आपण पाहिलं की ह्या जन्मातल्या अनेक घटना आठवत नाहीत, पण त्या महत्वाच्या आहेत. सबकॉन्शियस लर्निंग ओव्हर मेनी लाईफ टाइम्स क्रिएट्स इन्क्लिनेशन्स अँड टेंडन्सीज अँड फ्युचर डेस्टिनेशन. जसं पूर्वजन्मातली घटना, आपले चॉईसेस, आपले कर्म याद्वारे ह्या जन्मातलं आपलं डेस्टिनेशन, कसा जन्म मिळेल, काय मिळेल, कर्म त्याचं किती त्याला सुख समृद्धी प्राप्त होईल जन्मामध्ये, हे त्या कर्माद्वारे निश्चित केलं जातं. तसंच आपल्या या जन्मातल्या कर्माद्वारे पुढचं निश्चित केलं जाईल. त्यामुळे ही जबाबदारी आहे. असं म्हणणं ही मूर्खता आहे की आता मला आठवत नाही काही, मग हेही आठवणार नाही, कशाला चिंता करायची, कसंही वागूया, हा मूर्खपणा आहे. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की हे अस्तित्व परिपूर्ण नाहीये. खरं अस्तित्व हे आध्यात्मिक जगत आहे, जसं आपण इथे पाहतोय. वैकुंठ धाम, गोलोक वृंदावन धाम, अयोध्या धाम, हे आध्यात्मिक धाम आहेत. आणि ह्या जगातले जे धाम आपण पाहतो ते त्याचं एक एक्सपांडेड रूप आहे, त्याचंच एक विस्तारित रूप आहे. पण खरं आध्यात्मिक धाम हे वैकुंठ जगतात आहे, जे आपलं खरं घर आहे, जिथे जाणं हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. पुनर्जन्म समजून घेतला आपण, पण फक्त पुनर्जन्म समजून घेणं हे ध्येय नाहीये. आपल्याला जेव्हा समजतं की हे असे अनेक जन्म आपण घेत आहोत आणि भगवंतांना विसरून आनंदी व्हायचा प्रयत्न करत आहोत, ते चुकीचं आहे. आपण भगवंतांचा संदेश वैदिक संस्कृतीमध्ये, आपल्या गीतेमध्ये, पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये, उपनिषदांमध्ये दिलेलं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांकडे सन्मुख होऊन त्यांच्या दिलेल्या मार्गावरती आपण जीवन जगलो, भगवत भक्तीमध्ये आपण संलग्न झालो, तर आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी, आनंदी होऊ शकू आणि परत आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही. नाहीतर प्रत्येक जन्मी आपण हाच प्रश्न विचारत राहू की खरंच पुनर्जन्म असतो का, मला तर आधीचा जन्म आठवत नाही, कसा मी ह्याच्यावर विश्वास ठेवू, ह्यातच आपलं अस्तित्व आपण व्यर्थ घालवत आहोत. तसं आपण नको करायला. भगवंतांचा संदेश ऐकू आणि भगवत धामाला, भगवंतांची भक्ती करून परत जाऊ. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे. हा व्हिडिओ मी आधी सांगितल्याप्रमाणे सर्वांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ ऐकायचे ते आम्हाला कळवा. खरंच खूप मेहनत, कष्ट आणि वेळ यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट करत आहोत, हे व्हिडिओ बनवत आहोत. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.